जय शिवराय मित्रांनो, ढगांमध्ये हरवलेली सह्याद्री आणि इतिहास जपणारा हा गड. स्वागत आहे त्रिंगलवाडीच्या या दुसऱ्या भागात. हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडाच्या पुढील टप्प्याकडे मार्गस्थ झालो. सह्याद्रीच्या कुशीतून चालताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाशी संवाद साधत होते. पुढे गेल्यावर धान्य भंडारांचे विशेष अवशेष दिसले, जे आजही त्या काळातील समृद्धी आणि नियोजनाची साक्षी देत उभे आहेत. थोडे पुढे जाऊन आम्ही गडाच्या सर्वात उंच माथ्यावरून पोहोचलो. तेथून दिसणारा सह्याद्री अफाट विस्तार पाहून मन अक्षरशः भारावून गेले. धुक्यात हरवलेली डोंगर रांग, हिरवाईची शाल पांघरलेली धरती आणि आकाशाशी स्पर्श करणारे कडे. सह्याद्री म्हणजे केवळ डोंगर नाही, तर तो महाराष्ट्राचा अभिमान आहे. निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. खाली येताना गडावरील छोटेसे मंदिर पाहायला मिळाले. मंदिर जरी आकाराने लहान असेल तरी त्यातील श्रद्धा आणि पवित्रता खूप मोठी आहे. मंदिराबाहेर शिवलिंग आहेत, तर आत भवानी मातेसोबत हनुमानाची मूर्ती आहे. त्यांच्या दर्शनाने मनाला वेगळीच शांतता लाभली. त्या पवित्र मंदिरासमोर बसून आम्ही सर्वांनी जेवण केले. तो क्षण साधा पण आयुष्यभर लक्षात राहणार होता. पुढे येताना पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या, ज्या त्या काळातील जलव्यवस्थेची कल्पना देतात. गड चढताना दिसलेले प्लास्टिकचा कचरा, बाटल्या आम्ही सर्व खाली घेऊन आलो. सह्याद्री आपली आहे, त्याची स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे, ही भावना मनात ठेवून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. दुपारचे साधारण 11 वाजले होते. ऊन खूपच होते, पण मन मात्र समाधानाने थंड झाले होते. आता वेळ आली होती या सह्याद्रीचा निरोप घ्यायची. पायथ्याशी एक सुंदर असा फोटो काढून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा भेटूया या रांगड्या पण प्रेमळ सह्याद्री रांगांनो.